नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात या ठिकाणी पहा, खूप मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि हा निर्णय आहे 2100 रुपये वाटप। महिलांना 2100 रुपये वाटप करण्याचा आजचा सगळ्यात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि हा महत्त्वाचा निर्णय आपण पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेचा हा सगळ्यात मोठा निर्णय आहे। पहा, सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की महिलांसाठी जी आहे ती 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासंदर्भात। आणि आज महत्त्वाचा निर्णय असा आहे की या ठिकाणी 2100 रुपये वाटप करण्याचा निर्णय तुम्ही पाहत असाल सरकारने घेतलेला आहे। लाडकी बहीण योजनेला निकष न लावता पैसे देण्याचा निर्णय इथं घेतलेला आहे। त्याचबरोबर 2100 रुपयासंदर्भातली सगळ्यात मोठी ही अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर लाडकी बहीण योजनेच्या 5 वर्ष हप्ते जाणून घेण्यासाठी, 5 वर्षाच्या हप्त्यासंदर्भातले अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचं आहे। चला तर मग वाट कशाची पाहताय, सबस्क्राईब करा अगोदर चॅनल आणि व्हिडिओला लाईक पण करा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातला 2100 रुपयासंदर्भातला आजचा हा सगळ्यात मोठा निर्णय आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये हा निर्णय घेतलेला आहे। तुम्हाला माहीतच असेल, कालपासून या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठे निर्णय जाहीर केले जात आहेत। हिवाळी अधिवेशनामध्ये काल निर्णय घेण्यात आलेला की लाडक्या बहिणींना 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि हे जे लाडकी बहीण योजनेचे वाढवण्यात आलेले पैसे आहेत 2100 रुपये, हे 2100 रुपये तात्काळ महिलांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यासंदर्भातला आजचा हा सगळ्यात मोठा निर्णय आपण पाहत आहोत। तर इथे पाहू शकता, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यासंदर्भातला सरकारचा मोठा निर्णय आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये हा निर्णय जाहीर झालेला आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळत आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये। या अगोदर 1500 रुपये एवढी रक्कम महिलांना देण्यात येत होती, परंतु आता सरकारने काही दिवसापूर्वी निवडणुका तोंडावर होत्या म्हणून या ठिकाणी निवडणुकांमध्ये त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये, महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये 600 रुपये लाडक्या बहिणींना वाढवून देण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि हे वाढीव 600 रुपये तुम्हाला आता प्रत्यक्ष मिळणार आहेत। आणि या वाढीव 600 रुपयासंदर्भात आजचा हा सगळ्यात मोठा निर्णय आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये घेण्यात आलेला लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार। आपण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की या ठिकाणी पहा की 2100 रुपये नेमके कधी मिळणार या संदर्भात कुठलाच निर्णय सरकारने जाहीर केलेला नव्हता, पण आज हा निर्णय झालेला आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। फायनली आता 2100 रुपयासंदर्भात ऑफिशियल माहिती आलेली आहे। 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, हे तर 100% पक्क झालेलं आहे। 2100 रुपये देण्यासंदर्भातला आजचा हा शासनाचा सगळ्यात मोठा निर्णय आहे। तुम्हाला या अगोदर किती हप्ते मिळालेले आहेत हे कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा, कारण सरकारने आतापर्यंत 5 हप्ते महिलांना दिलेले आहेत। पहिले 2 हप्ते एकत्र मिळाले, त्यामध्ये 3000 रुपये तुमच्या अकाउंटला आले रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून। त्यानंतर पुन्हा 1500चा हप्ता आला सप्टेंबरचा, आणि पुन्हा एकदा दिवाळीसाठी गिफ्ट म्हणून या ठिकाणी 2 हप्ते 3000चे ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे जमा करण्यात आले। अशा प्रकारे 7500 रुपये तुम्हाला आत्तापर्यंत मिळाले असतील। आणि ज्या बहिणींना मिळाले नसतील त्यांना आता या ठिकाणी पहा, अगोदरचे 3000 आणि डिसेंबरचा हप्ता मिळत आहे। तर अगोदरचे 3000 म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। काळजी करू नका, अगोदर पैसे आले असतील तर नक्की पैसे मिळणार आहेत, कुणालाही गाळण्यात येणार नाही। सरसकट पैसे वाटप करणार आहे सरकार। ज्या महिलांना पैसे मिळालेले होते त्यांना पैसे मिळतील, आणि ज्या महिलांना अगोदर पैसे मिळालेले नव्हते, ज्यांचे अर्ज चेक झालेत आणि अर्ज मंजूर आहे, आधार DBT लिंक आहे, अशा सर्व महिलांना पैसे मिळतील। काळजी करायचं कारण नाही, कुठलेही निकष बदलणार नाहीत आणि कुणालाही गाळण्यात येणार नाही, असं माहिती आहे। या योजनेसंदर्भातली मोठी ही अपडेट आहे। फक्त अगोदर तुम्हाला पैसे मिळाले पाहिजेत तर तुम्हाला पैसे मिळून जातील। आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे काही महिलांचे अर्ज जे आहेत ते
रद्द होणार अर्ज. कोणते अर्ज रद्द होणार आहेत? तर या ठिकाणी आधार जोडणी नसलेले अर्ज रद्द होणार आहेत. आधार जोडणी ज्या महिलांचा अर्ज नसणार तो अर्ज 100% रद्द होणार. सरकारने स्वतः ही माहिती जाहीर केलेली आहे. त्यामुळे तुमचं आधार जोडणी आहे का हे चेक करायचं आहे. आधार जोडणी नसेल तर अर्ज रद्द होणार आहेत. वाढीव 2100 रुपयेही तुम्हाला मिळणार नाहीत. या अगोदरचे पैसेही मिळणार नाहीत. त्यासाठी आधार जोडणी असणं गरजेचं आहे. आता आधार जोडणी नवीन करायची आहे का? आधार जोडणी म्हणजे काय? तर या ठिकाणी पहा, आधार जोडणी म्हणजे तुमचं आधार DBT लिंक असलं पाहिजे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकार जी काही रक्कम करतं नागरिकांसाठी, त्यासाठी तुमचं आधार DBT लिंक असावं तर तुम्हाला पैसे मिळतील. या अगोदर पैसे आले असतील तर 100% तुमचं आधार जोडणी आहे, आधार लिंक आहे. त्यामुळे काळजी करू नका, पैसे येणार आहे. डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. 2100 रुपये वाढीव रक्कम तुम्हाला मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता वाटप संदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जात आहे. डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातला निर्णय जो आहे तो कॅबिनेटमध्ये घेतला जात आहे आणि या निर्णयानंतर लाडक्या बहिणींना पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. वाढीव 2100 रुपये कधी मिळणार हा तुमचा प्रश्न. तर याचं उत्तर आपण अगोदर जाणून घेऊ. अगोदर पहा, एकूण अर्जदार महिला किती आहेत? तर या ठिकाणी आकडा जो आहे तो अर्जदार महिलांचा 2,47,00,000 महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत आणि एवढ्या महिलांना लाभ मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ताही मिळणार आहे. आकडा खूप मोठा आहे. 2,47,00,000 महिलांना पैसे सरकार देणार आहे. डिसेंबरचा हप्ताही वाटप करण्यात येणार आहे. 2100 रुपयासंदर्भातला आजच्या कॅबिनेटमधला महत्त्वाचा निर्णय आपण पाहणार आहोत. तर हे 2100 रुपये महिलांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय पहा तुमच्यासाठी खुशखबर आहे. मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या 2100 रुपयाची तरतूद केली जाणार आहे आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना इथं 2100 रुपयाचा हप्ता दिला जाणार आहे. तूर्त हप्ता जे आहे ते सद्यस्थितीमध्ये लाडक्या बहिणींना 1,500 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे आणि जे वाढीव रक्कम आहे 600 रुपये म्हणजेच 2100 रुपयाचा हप्ता, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता तो हप्ता तुम्हाला मार्च महिन्यापासून मिळणार आहे. आजचा हा मोठा निर्णय आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत हे तर पक्क झालेलं आहे. परंतु हे 2100 रुपये कधी? तर त्यासाठी तुम्हाला 2 महिने वाट पाहावी लागणार आहे. या ठिकाणी जानेवारी, फेब्रुवारी आणि त्यानंतर मार्च महिन्यापासून पैसे मिळणार आहे. डिसेंबरमध्ये 1,500 आणि त्यानंतर मार्च महिन्यापासून या ठिकाणी लाडक्या बहिणींना वाढलेले 600 रुपये मिळणार आहेत. म्हणजे डिसेंबरचा हप्ता 1,500 आणि मार्च महिन्यापासून 2100 रुपये देण्याचा निर्णय सरकार घेत आहे. आणखीनही हिवाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार. त्यामुळे हे सर्व निर्णय तुम्हाला पाहावेच लागणार आहेत आणि गरजेचं आहे ते पाहणं. आणि हे सर्व निर्णय तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळणार आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या योजनेसंदर्भातल्या आणि सरकारी योजनेसंदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. धन्यवाद.